नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुढचे 4-5 दिवस आम्हाला वेळ होता, सो आम्ही दोघांनी ठरवलं आपण कुठेतरी उंडगायला जाऊया. म्हणून आम्ही पटापट बॅगा पॅक केल्या आणि आज आम्ही टाटा टियागोने चाललोय. सो ही पूर्ण रोड ट्रिप आहे, काही प्लॅन केलेला नाहीये. सो लेट्स सी कसं ॲडव्हेंचरस ही ट्रिप होते. सो निकिता रेडी? चला, आमच्या बॅगा पण पॅक झालेल्या आहेत. जाता जाता सकाळी सगळ्या झाडांना पाणी देतो. आणि बाकी 5-6 दिवसासाठी यांची सोय केलेली आहे. समोरच्या काकी या झाडांना थोडं थोडं पाणी देते. थँक्यू सो मच. छान छान शेजारी असतील तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता. की त्यांनी सगळ्यांना टाटा गुड बाय केलेलं आहे. तर ते असं ते लोकांचं असं मी टाईम. तो सगळं पॅक झालेलं, सगळं ऑलमोस्ट आम्ही निघायच्या तयारीत होतो आणि तेवढ्यात सचिनला परत मग सगळं झालं आणि मग आता आम्ही निघतोय फायनल. राईट? ओके, सो आपण आता निघालोय. येस, सो ऑलमोस्ट मी इकडे रेडी आहे. लिफ्ट पण आलेली आहे आणि सचिन परत ऑल द वे घरात गेला कारण त्याच्या लक्षात नाही आहे की त्याने बाथरूमचा कॉक जो असतो तो बंद केलेला की नाही. सो दरवाजा बंद केलेला परत ओपन करावा लागला आम्हाला. हे बघा, सो घरातून बाहेर पडताना कॉक वगैरे, गॅस, गीझर सगळं एकदा नीट चेक करून बाहेर. काय तर मित्रांनो, आपल्या या रोड ट्रिपमध्ये आपल्या सोबत आहे टाटा टियागो फुल्ली ऑटोमॅटिक CNG. निकिता बॅगा ठेवते सगळ्या गाडीमध्ये, ती पण घे. आणि आपण पंचला झाकून ठेवले. या नेक्स्ट ट्रिपमध्ये तिला घेऊन जाणार आहोत. सध्या तरी आपल्यासोबत आहे टाटा टियागो CNG ऑटोमॅटिक. तर मित्रांनो, निघता निघता आम्हाला 8 वाजलेले आहेत आणि बघूया नायगाव पासून पनवेलपर्यंत आपण किती वेळात पोहोचतोय. लेट सी. ट्रॅफिक नसेलच तरी इकडे थोडंसं आहे. ॲक्च्युली हा जो नायगाव टू पनवेल जायचा तो पल्ला आहे ना, तोच थोडासा कठीण आहे कारण इकडे थोडंसं ट्रॅफिक लागतं. नंतर पुढे तर आपण पटापट जाऊ. निकिताने असा बेसिक प्लॅन बनवलेला आहे. तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे चाललोय. कोस्टल रोड, मुंबई टू गोवा. लोकांचे गोव्याचे प्लॅन सक्सेसफुल होत नाही, पण फायनली आमचा झालेला आहे. गोवा इज ऑन. काय लोक सो हे आहे फाउंटेन हॉटेल. इथपर्यंत तरी लवकर पोहोचलेलो आहोत. इकडे हे जे काही खोदकाम आहे ते चालूच असतं आयुष्यभर आपल्या मुंबईत. सो आम्ही चाललोय गोव्याला. सो लेट्स सी आता घोडबंदर रिकामा मिळेल की नाही आम्हाला शंका आहे. बट नाही मिळेल. मला असं आतून इंट्युशन येत आहेत की मोकळा असेल. आपण पटापट. सचिनचा फेवरेट रोड घोडबंदर. हा, आय लव्ह घोडबंदर. In 500 meters, keep right to continue on Thane, Belapur Road. सो नाश्ता करतोय आम्ही इडली वडा. ऍक्च्युली हायवेला काय हॉटेलचे ऑप्शन्स नाहीत, त्याच्यामुळे निकिताला एवढी भूक लागली की माझी वाट पण नाही पाहिली आणि चालू केलं. सो सचिनने माझ्यासाठी चहा आणलेला आहे. मित्रांनो, आम्हाला नवी मुंबईवरून डायरेक्ट अलिबागला जायचं होतं, पण निकिताने मुरुड जंजिरा टाकला, त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही लोणावळ्याच्या दिशेने येत आता CNG भरून जाणार आहोत अलिबागला. दाखव चेहरा इकडे. चेहरा दाखव. चेहरा दाखव.
मॅप आहे ना, मॅप तो कोस्टल रोड त्या मॅपला माहित नाही आय गेस, तर त्याला किती पण केलं तरी तो एकदम मेन हायवेला सरकवतो. एनिवेज, पण हा पण रस्ता खूप छान आहे, सो मजा आली. आणि आता आम्ही जाणार अलिबागला जेवणार आणि मग मुरुडला जाणार. तर मित्रांनो, 415 रुपयाचं CNG भरलेलं आहे आणि आता आम्ही इथून खालापूरवरून अलिबागच्या दिशेने जाणार आहोत. तर आता निकिता आम्हाला मॅप दाखवणार कसं काय असेल ते. आता इकडून राईटला घ्यायचं. आडवा घ्यायचं. तर मित्रांनो, अलिबागला येता येता आम्हाला चंडीकाई वाघजाई महाकाली मंदिरात आम्ही म्हटलं एकदा दर्शन घेऊया आणि आपण इथून पुढे जाऊया. खूप सुंदर अशी अंगणवाडी आहे, जी या मंदिराचीच आय गेस आहे. म्हणजे त्याच देवीच्या नावावर स्कूल ओपन केली आहे. सुंदर ऍक्च्युली खऱ्या अर्थाने अनप्लॅन ट्रिप आमची झालेली आहे. सो बघूया मित्रांनो, अजून काय काय गोष्टी आम्ही बघतोय. मित्रांनो, रस्ता चुकल्याचा काहीतरी फायदा झालेला आहे. ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो पण रस्ता खूपच छान आहे. निसर्गरम्य रस्ता आहे. Continue on National Highway 166D for 3 kilometers. One way. In 200 meters, merge with National Highway 66. सुंदर सुंदर नजारे पाहत आम्ही अलिबागला पोहोचलो आणि परत आम्ही रस्ता थोडक्यासाठी चुकलो. सो 50 रुपीज आम्ही अलिबाग पार्किंग. बीचवर आलो पहिल्यांदा 50 रुपये. अरे ब्लॉगर आहे आम्ही. सो फायनली आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहोत. हा आहे अलिबाग बीच. 50 रुपीज आम्ही पार्किंगचे चार्जेस भरले आहेत फॉर कार. अँड आता आम्ही इकडे जाणार आहोत. अलिबाग. मित्रांनो, फायनली आम्ही अलिबाग बीचला पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आम्ही जेवायला एकविरा भवानी महिला बचत गट इथे आलेलो आहोत. हे सगळे बचत गटचे ओनर आहेत. आमचं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये आहे पापले, बघ कुल्फी घेतलेली, मेवाड. ऊन असल्यामुळे बीचवर कसं फिरायचं तर सचिनने आणली आहे छत्री. आज सचिनने जी टोपी घातली आहे ती कमेंट करून नक्की सांगा की कशी दिसतीये. म्हणजे माझे जे कोकणातले ब्लॉग लोक बघायचे त्यांना माहितीच असेल ती ओळखीची तीच टोपी आहे. आपण कोकणात चाललो मित्रा. सो जुगाड आमचं झालेलं आहे, तर बघू. तर मित्रांनो, जेवण केलं, अलिबाग बीचवर मस्त फेरफटका मारला आणि आता आम्ही चाललो आहोत मुरुडच्या दिशेने. काश्मीरचे
फायनली ज्या रोडची आम्ही वाट बघत होतो, कोस्टल रोड म्हणजे समुद्राच्या बाजूचा जो रोड आहे. रोड आम्हाला इथून लागलेला आहे. येस, फ्रॉम अलिबाग रेवदांड्याच्या पुढे. पण हा अख्खा समुद्र आहे आणि हा आमचा ये क्या कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे, किसका गाँव है. सोतारे चमकदार तारा है शरारा. तर मित्रांनो, आता आम्ही काशीद बीचच्या थोडं पुढे आलो. तिकडे खूपच असं रश होतं, सो म्हटलं पुढे जाऊया, जरा पीसफुल समुद्र पाहूया. इथून तुम्हाला पाठी दिसेल काशीद बीच. सो रोडने यायचा फायदा की आपण कुठेही गाडी थांबवू शकतो आणि कुठेही एन्जॉय करू शकतो. मित्रांनो, कधी काशीद बीचला आला तर थोडं पुढे या. तिथून हा तुम्हाला शांत समुद्र एन्जॉय करता येईल. मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मुरुड बीचवर पोहोचलेलो आहोत. आता आम्ही स्टेसाठी काही ऑप्शन शोधतोय आणि सनसेट पण एन्जॉय करतोय. इधर तो देखो, पीछे तो देखो. पाणी वाढलं. मित्रांनो, लहान मुलांची सहल इकडे आलेली आहे. सगळी छोटी छोटी पिल्ली आणि त्यांचे सर त्यांना गायडन्स देताना खूपच मजा मस्ती यायची यावेळी. बोला ना, आजकाल लोकांना थेरपीची गरज असते. सो ॲक्च्युली समुद्र ही थेरपी आहे. म्हणजे शांत वाटतं, ते वेव्स येतात, पायाला टच करतात, जातात. इट्स गुड. सो मस्त वाटतं. तर मित्रांनो, आजचा आमचा स्टे साई आशीर्वाद मध्ये. तर मित्रांनो, आता जेवणाची वेळ झालेली आहे. आमच्या हॉटेलपासूनच जवळच 5-10 मिनिटावरच एक खानावळ आहे. सो तिथे जाणार आणि छान छान जेवणार. सो बघूया काय. तशी काय अलिबागमध्ये एवढी थंडी नाही, तशी काय मुरुडमध्ये एवढी थंडी नाही. सो तुम्ही सुद्धा इकडचा प्लॅन करू शकता. सो जेवणासाठी आम्ही स्वामी कॉर्नर इथे आलेलो आहोत.